गुरुवारी रात्री संत गजानन महाराज मंदिराजवळ 5.5 फूट लांबीचा कोब्रा नाग आढळल्यास आणि कॉलनीत एकदम दहशत पसरली। कॉलनीवासियांनी घाबरून त्वरित मुन्नाभाई श्रीवास आणि जय ग्याने यांना फोन लावला। क्षणभरातच ते घटनास्थळी पोहोचले। नागाची धांडळ इतकी जोरदार उडाली की उपस्थित लोक एकदम थरथरले। मुन्नाभाईंनी त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून नागाला सुरक्षित पकडले, लोकांना दंशाचा धोका टाळला आणि त्याला नजीकच्या जंगलात त्याच्या अधिवासात सोडले। कॉलनीवासियांनी सर्पमित्रांचे स्वागत दुपट्टा, श्रीफळ आणि आदरयुक्त सत्कार करून केले। या धाडसाचे कौतुक आमदार हरीश पिंपळे यांनीही केले। त्यांनी उपस्थितांना सापांबद्दल सावध राहण्याचा सल्ला दिला। मुन्नाभाईंनी आतापर्यंत हजारो सापांना सुरक्षित पकडून त्यांच्या अधिवासात सोडले आहे, ज्यामुळे तालुक्यातील लोक सापांपासून भयमुक्त राहिले आहेत। या घटनेनंतर कॉलनीवासियांनी एकमताने सांगितले की अशा धाडसी आणि समर्पित सर्पमित्रांची उपस्थिती त्यांच्या सुरक्षेसाठी अनमोल आहे। प्रतिनिधी संतोष माने। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।